नमस्कार बालदोस्तांनो, आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी रोजच तुम्हाला गोष्टी सांगते, पण आज एक मी तुम्हाला श्लोक सांगते. मागे पण तुम्हाला 2 श्लोक सांगितले. आपल्याकडे सुभाषित रत्न म्हणतात, म्हणजे संस्कृतमध्ये सुभाषित आहेत आणि त्यांना रत्न म्हणतात. तसेच मराठीत सुद्धा काही रत्न आहेत. तर तो त्यातलं एक रत्न मी आज तुम्हाला सांगते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. आता शेवटी हा जो मी जयघोष केला, जय जय रघुवीर समर्थ, त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की हा श्लोक आपल्या समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला आहे. पूर्वी आपल्याकडे पद्धत होती, जेवायला बसायच्या अगोदर माणसं म्हणजे सगळेजण, घरातली मोठी माणसंच नाही, सगळ्यांनी आपलं जे काही ताट असेल, वरण भात भाजी चपाती चटणी आमटी खोबरं काय ते पापड वगैरे यांनी भरलेलं जे ताट असतं, त्या ताटाच्या खाली आपण पाण्याचं मंडल करतो. मंडल म्हणजे पाण्याने असा चौकोन काढतो आणि त्याच्यावर ते ताट ठेवून आपण आपलं नाक पकडायचं असतं. नाक पकडायचं आणि त्याच्याभोवती असं पाणी फिरवायचं आणि देवाला नैवेद्यम समर्पयामी असं बोलायचं आणि मग ते अन्नग्रहण करायचं. आणि त्याच्या अगोदर चित्रावती घालायची असते. चित्रावती म्हणजे जे काही अन्न असतं ते आतलं थोडं 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 काढून एवढा एक घासा इतकं बाजूला ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी सोडायचं. त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा आणि मग जेवायचं. आता आपल्याकडे सगळं लोकांनी सोडून दिलेलं आहे. मान्य मला की ऑफिसमध्ये वगैरे आपण नाही असं करू शकत, एवढं साग्र संगीत नाही करू शकत. आणि एक सांगते की आपल्याकडे ह्या ज्या पद्धती होत्या त्या सगळ्या सायन्सला आणि निसर्गाला धरून होत्या. कुठचीही पद्धत उगाचच नाही. पूर्वी घरं कुडाची असायची, जमीनच असायची. म्हणजे आता आपण त्याला शहाबादी फरशा किंवा काही छान छान टाईल्स वगैरे लावतो ना, तशा नसायच्या. आणि मग त्याच्यावर मुंग्या बिंग्या यायच्या. मग त्या मुंग्या बिंग्या आपल्या ताटात डायरेक्ट येऊ नये म्हणून ताटाभोवती पाणी फिरवायचं. आणि ती चित्रावती घातलेली असायची की मुंग्या बरोबर तिथेच जायच्या, त्या ताटात यायच्या नाहीत. आणि जेवताना देवाची आठवण करणं हे प्रत्येक धर्मात सांगितलेलं आहे. प्रत्येक धर्मात, कुठचाही धर्म असं सांगत नाही की जेवायच्या अगोदर काही देवाकडे लक्ष देऊ नका. हे आपल्याच लोकांना काय झालंय मला माहित नाही. हल्ली कोण मी देव मानत नाही, माझा देवावर विश्वास नाही, असं नाही तसं नाही, हेच लोकांचं चालू असतं. तुम्ही इतर धर्मियांचं बघा, मुद्दाम ऑब्झर्वेशन करा केलं नसेल तर. ती लोक जेवायला बसते ना की मुस्लिम असो ख्रिश्चन असो, असं थोडं तरी करणार, म्हणजे ते देवाला आठवणार आणि मगच खाणार. थँक्यू गॉड फॉर गिविंग मी सच अ नाईस फूड. एवढं एक वाक्य बोलायला काय, तुम्ही सुद्धा इंग्लिशमध्ये बोललात तरी काही हरकत नाही. देवाला सगळ्या भाषा येतात. माणूस देवानेच तयार केलंय ना, मग त्याला काय माणसाची भाषा कळणार नाही का? अहो लहान बाळ असतं त्याला बेबे करत असतं, पण आईला बरोबर कळतं ना माझं बाळ काय मागतंय ते. आईला त्याची भाषा कशी कळते? त्याला काय पाहिजे काय नको ते बरोबर आईला कळतं. तशीच आपली भाषा पण देवाला बरोबर कळते. तर जेवायच्या अगोदर हे आपल्याकडे नैवेद्य अर्पण करायची पद्धत होती. तर नैवेद्य कसं अर्पण करायचं ते मी तुम्हाला सांगितलंच. नाक धरायचं म्हणजे काय की आम्ही देवा ह्याचा वासही घेतलेला नाहीये. जेव्हा देवाला आपण नैवेद्य दाखवतो, घरात काही गणपती वगैरे असेल ना, तेव्हा बघा असा नैवेद्य खाली ठेवून दाखवतो तर अर्पण करतो तर करतोच. तर ते ताट असं देवाजवळ न्यायचं आणि देवाला हे असं करतात बघा, बरीच माणसं असं करतात. याचा अर्थ काय, जे काही पदार्थ वाढलेले असतात त्याचा वास आपण देवाला देतो. देव वासाने जेवतो असं म्हणतात. देव वासाने जेवतो. तर आता आपण एवढं ऑफिसमध्ये शाळेमध्ये करणं शक्य नाही. हा श्लोकही कदाचित तुम्ही नाही म्हणू शकणार, मान्य मला, पण देवाची आठवण तर करायला पाहिजे ना. या श्लोकाचा मी आज तुम्हाला अर्थ सांगते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. वदनी, वदन म्हणजे तोंड. तर तोंडाने घास घेताना, कवळ म्हणजे घास, वदनी कवळ घेता जेव्हा घास घ्याल तेव्हा
नाम घ्या श्री हरीचे, देवाचं नाव घ्या. आणि काय होतं, देवाचं नाव घेतल्याने काय होतं बघा, पुढची ओळ सांगते तुम्हाला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हा शेवटचा शब्द काय आहे? फुकाचे. फुकाचे म्हणजे फुकटचं. देवाचं नाव घ्यायला पैसे पडतात का? कोणी बोलतं देव कधी बोललाय तुम्हाला हे माझं नाव घेतो पैसे दे म्हणून? कुठचाही देव कधी असं बोलत नाही. तर ते फुकटचं नाव घ्यायला काय जातंय तुम्हाला? हा, आणि काय होतं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज. सहज म्हणजे पटकन, इझिली. सहज हवन होते. हवन होणे म्हणजे पचणे. आपल्याकडे यज्ञ करतात, कधी बघितलंय का तुम्ही? त्या यज्ञामध्ये बघा, ते लोक तूप घालत असतात, स्वाहा 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 म्हणून. आणि जसं जसं तूप घालतात तसा तसा तो यज्ञ चांगला प्रज्वलित होत असतो, त्याच्यातली आग चांगली मोठी होत असते. तर आपलं हे जे पोट आहे त्याला आतमध्ये जे आतडी वगैरे त्याला जठर म्हणतात. आता तुमच्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण आम्ही मराठीत त्याला जठर बोलतो. तर भूक लागली की त्याला जठराग्नी तापला असं म्हणतात. आणि आपल्या पोटामध्ये गरम असतंच, गरम हे असतंच, म्हणून त्याला जठराग्नी असं म्हणतात. आणि त्याच्यात आपण ते अन्न घालतो म्हणून ते हवन आहे, तो यज्ञ आहे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे, ते यज्ञ आपलं कार्य चांगलं करतो. किती लोकांना अपचन होतं, काहींना खाल्लेलं पचतच नाही. आपण खातो ना, ते पण आम्हाला सायन्समध्ये होतं की एक घास माणसाने 32 वेळा चावायचा. पण आता आपल्याजवळ तेवढा वेळ नाही 32 वेळा याव करत बसायला. खातो बराबर, का सगळ्यांच्या पाठीमागे कामं आहेत. मान्य, मला तेवढा वेळ असं एक घास 32 वेळा चावत बसलं तर आपल्याला कामावर जायलाच नको, शाळेत जायलाच नको. पण जे काही करतो ते ईश्वराला स्मरून करा. एकदम पटापट गिळू नका, थोडं चावूनच खा अन्न. त्याच्यामुळे काय होतं, आपलं पचन चांगलं होतं. सहज हवन होते म्हणजे पटकन हवन होतं, चांगलं अन्न पचतं. कशामुळे? तर नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपलं जीवन चांगलं करतं. जीवन ह्या शब्दाचा दुसरा अर्थ पाणी असंही होतो, आणि जीवन या शब्दाचा दुसरा अर्थ लाईफ असंही होतं. दोन अर्थ आहेत. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आपलं जगणं. जीवन करी जीवित्व, आपलं जगणं सहज सुलभ होतं. अनेक रोग आपल्या पाठीमागे लागत नाहीत. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे. आपल्याकडे देवाला सुद्धा ब्रह्म असं म्हणतात. हे लोक म्हणतात ना, आमचा आकाशातला बाप आहे, आकाशातला आपला बाप आकाशातला आहे तर आहेच, पण शिवाय सगळीकडे भरलेला आहे. जळी स्थळे काष्टी पाषाणी देव भरलेला आहे. मागे तुम्हाला मी भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगितली ना, कसा तो हिरण्यकश्यपू त्या स्तंभाला लाथ मारतो आणि लाथ मारल्याने धाव करत तो नरसिंह त्याच्यातून बाहेर येतो. तर तसा हा आपला देव सगळीकडे भरलेला आहे. तर हा अन्न हे सुद्धा पूर्ण ब्रह्म आहे. तुम्ही ते टाकून देऊ नका, जेवढं लागेल तेवढंच घ्या. त्याच्यावरही एक श्लोक आहे, मला आठवलं तर मी सांगेन तुम्हाला. बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला, नका मागू काही अधाशीपणाने, नका टाकू काही करा स्वच्छ पाने. हे पण रामदास स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हवं तेवढं घ्या, एकसारखं द्या 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 एकदम. पण काही लोक बघा एकदम रासभर घेतात, ते आधाशीपणासारखं दिसतात. आपल्याकडे म्हणतात नजर लागते, ते ऑरा वगैरे साफ करतात, माहिती आहे तुम्हाला? तर असं आधाशीपणाने पण घेऊ नका. नका मागू काही आधाशीपणाने आणि नका टाकू काही करा स्वच्छ पाने. जे घेतलंय ना तेवढं पूर्ण स्वच्छ करा, करा स्वच्छ पाने. म्हणजे जे काही घ्याल ते सगळं नीट खा तुम्ही, टाकू नका पानामध्ये काही. तर इथे आपल्याला अगोदर काय सांगितलं, अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरणो हे जाणीजे यज्ञकर्म. हे नुसतंच पोट भरायचं नाहीये बाळांनो, हा एक यज्ञकर्मच आहे. तो आपला जठराग्नी तापलेला असतो, त्याला आपण शांत करतो. कधी कधी तुम्हाला कडकडीत भूक लागली असेल ना, तर बघा खाल्लं की बरं वाटलं, असं होतं. जर जेवल्यावर बरं वाटलं, तर ते यज्ञकर्म आपण करत असतो. उदर भरणो ही जाणीजे यज्ञकर्म. तर कळली का आपली पद्धत तुम्हाला? तुम्ही कुठे ऑफिसमध्ये राहा, शाळेमध्ये राहा, कुठेही असा, खायच्या वेळेला थोडं देवाला स्मरण करा आणि मग ते खात जा. म्हणजे तुमचं अन्नपचन पण चांगलं होईल, तुमची तब्येतही चांगली राहील, देवाला स्मरण केल्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळेल.
तर आजचा श्लोक कसा वाटला, आवडला असेल तर मला जरूर कळवा, कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत किंवा पुढच्या श्लोकापर्यंत जय श्रीराम.